नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदा सोयाबीनला चांगला भाव मिळालेला नाही। यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव कमी मिळाला। खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ झाली नाही, अशी कबुली देताना जाता आपले जे काही केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी सांगितलं। आता उत्पादित झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्यांची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी झाली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी याची कबुली देखील दिली। दिल्लीमध्ये देशभरामध्ये आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले की यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला। खाद्यतेलावर आयात शुल्क नसल्यामुळे सोयाबीनचे दर पडल्याचा आरोप देखील झाला होता आणि तो खरा त्यांनी कबुली दिली। त्यामुळे खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवून सोयाबीनच्या दराला आधार देण्याचा प्रयत्न केला गेला, तरीही सोयाबीनच्या दरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही। जागतिक परिस्थितीमुळे सोयाबीनचे दर पडले असल्याचंही त्यांनी इथे कबुली दिली। मग आता शेतकऱ्यांसाठी जर आम्ही सोयाबीनला भाव दिला नाही तर मग आता शेतकऱ्यांसाठी पुढच्या योजना काय आमच्याकडून असणार आहेत त्या संदर्भातील त्यांनी काही गोष्टी शेतकऱ्यांना सांगितल्या। तर त्या काय गोष्टी सांगितल्या, कबुली दिल्यानंतर सांगितलं की आम्ही या आश्वासनं देऊ। आता नवीन आश्वासनं कुठली ते जाणून घेऊया। नमस्कार, मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात। आता खरीप आणि रब्बी हंगामामध्ये उत्पादन होणाऱ्या कडधान्यांची हमीभावाने खरेदी करण्यात येईल। प्रामुख्याने उत्पादित होणारी तूर, उडीद आणि मसूर हमीभावाने खरेदी केला जाणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे कडधान्यांचा चांगलाच दर मिळाला ते आपल्याला दिसणार आहे। देशातून तांदळाच्या निर्यात करण्यावर निर्बंध होते, आता तेही उठवले जाणार आहेत। यंदाच्या हंगामामध्ये गहू आणि तांदळाच्या खरेदीचे केंद्र सरकारने देखील सुरू करण्याचे उद्दिष्ट संपूर्ण केले असल्याचं त्यांनी याच्यातनं सांगितलं की जे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। हमीभावापेक्षा 400 रुपये कमी मिळालेले केंद्र सरकारने सोयाबीनला 4892 रुपये एवढा हमीभाव जाहीर केला होता। प्रत्यक्षात खासगी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये 4300 ते 4400 एवढ्या दराने सोयाबीनची खरेदी आणि विक्री झाली। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 400 रुपयांचे नुकसान झालेले आपल्याला दिसत आहे। मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा आणि फटका बसलेला आपल्याला दिसतोय। शिवाय सरकारने हमीभाव खरेदीने निश्चित केलेले उद्दिष्टही पूर्ण करण्यात आलेले नाही आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या अंतर्गत म्हणजे जे काही 2023चं सोयाबीन कापूसचं अनुदान शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये काही शेतकरी अजून प्रतीक्षेत आहेत। ते शेतकरी आणि अजून आम्ही विचार करू असं त्यांनी सांगितलं, पण फिक्स नाहीये की सोयाबीन कापसाच्या अंतर्गत जे काही हमीभावाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जे काही अनुदान हे या 2024 सालात देखील म्हणजे शेतकऱ्यांना 2024 सालाचं 2025 साली शासन देण्याचा निर्णय किंवा विचार करेल। मंत्रिमंडळांमध्ये बैठकीमध्ये त्या पद्धतीचे निर्णय घेतले जातील, ठराव टाकण्यात येतील। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना कुठे ते अनुदान मिळू शकतं असं त्यांनी सांगितलं। पण प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर त्यांची चूक त्यांच्या लक्षात आलेली आहे, पण त्यांची जर लक्षात आलेली चूक त्यांना सुधारायची असेल तर त्यांना नक्कीच शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान देणं गरजेचं आहे। धन्यवाद।